वहिनीचा जरा धीर धरा. हे बघा गाव समोरच आहे. ते काय ते बघा सुनबाईंचे मामा मामी आले. येसू पोरी खूप कळा येत आहेत. काळजी करू नका, होईल समजून. ए तू जा, पुढची तयारी कर जा. तुम्ही आलात आता आमची चिंता मिटली. अहो पण तुम्ही असं कसं गड उतार होऊ दिलं? अहो सुनबाईंचा हट्ट ऐकायलाच तयार नाहीत. आम्ही वाटच बघत होतो. अहो मी ना परस्पर पुढे निघून जाईल म्हणून मी सकाळपासूनच रस्त्याला उभा आहे. सकाळपासून. वय वय परंतु तुम्हाला काय ठाऊक आम्ही येणार आहोत ते? समजलं असं. चला आता बोलत बसू नका, वेणा घ्या वाड्यावर. पोर कळा देऊन दमली अगदी. चला चला रे. उचला रे पोरांनो, उचला मेणा. दमानं घ्या. मामासाहेब आमच्या मेण्याची वाट बघत वाटेवर कसे उभे, त्यांना कसं समजलं? आणि आमचा सैनिक गांगोलीत पोहोचण्याच्या आधीच ते सामोरेही आले. चल चल ग साळू, आता नको माग वळू. ही कोण साळू? दुसरी कोण? तूच की साळू. गाणं म्हणताय? वय वय गाणं. कारण आता रड गाणं बंद होणार म्हणून गाणं. चला आज पूर्ण वर्णाचा स्वयंपाक करा. गावातल्या मातपरांना बोलवतो पंक्तीला. हा आणि गोठ्यात गायला बी गोड घास सारा. अहो पर कशाबद्दल? सणवार नसताना? सणावाराचं काय घेऊन बसलाय? सणावारापेक्षा मोठी गोष्ट घडणार आहे. म्हणजे आमची हुजरेगिरी बंद होणार आणि आम्ही राजे होणार. राज? राज. तळ हातावर उमटलेली रेषा भाग्याचीच रेषा. याची प्रचिती एवढ्या लवकर येईल असं काही वाटलं नव्हतं. कसली प्रचिती आली तुम्हासनी? प्रचिती? अहो थेट औरंगजेब बादशाचा खलिता आलाय. मशरूल अनाम कान्होजीराव शिर्के. मशरूल अनाम? हा हे काय कपायला खुटी मारले ग? अहो खुट्टी नाही, आदब आहे ती आदब. मशरूर अनाम म्हणजे मान्यवर, आदरणीय, सुप्रसिद्ध सुप्रसिद्ध कान्होजीराव शिर्के. सुप्रसिद्ध? कशासाठी सुप्रसिद्ध? वतन मागण्यात सुप्रसिद्ध? मग मी वतन मागणार, मी इतरांना बी मागायला लावणार. का? स्वराज्य काय खुपताय डोळ्यात? अहो भरतय ना पोट, मिळतंय ना मान. अहो एवढं ते गणोजीराव वतनासाठी नाराज असायचं, पण आता ते सुद्धा वतन मागत नाहीच. आता मागत्यात, आणि नाही मागितलं तरी देणारा दिल्याशिवाय राहणार नाही. देणार आणि आपल्याला घ्यावंच लागणार. बर चल, तू स्वयंपाकाचं बघ, मी गणोजीरावांकडे जाऊन येतो. हा मला तुमचं हे पटत नाही. तू चुली मोरच बघत जा. होय, मी चुली मोरच बघते. तुम्ही लावा आग समधीकडं. माझं माहेर चांगलं म्हणून मी टिकले बघा. वहिनीसांना कुठे थांबवायचं? बाळंत खोली तयार आहे. बाळंत खोली? हो चला, मग चला या. मोहरी दवणा मरवा सगळं तयार आहे बरं त्या खोलीत. मामी एवढी तयारी केली न करून सांगते कुणाला? पण आता गावात सुईणबाई आहेत ना? 5 सुईणी बोलून ठेवलेत कालच. 5 सुईणी? होय तर 5 सुईणी, 2 वैद्यबुवा सुद्धा बोलवलेत. ऐन वेळी प्रकृतीत काय कमी जास्त झालं तर औषधोपचार. 3 चुलीवर पाण्याचे हंडे गरम करत ठेवलेत. पाणी गरम होईल इतक्यात. चांगला आदानी उदे. वय वय. आणि आता पुरुषांनी इथं थांबू नका, बाहेरच थांबा. काय लागलं तर हाक मारतो. वय वय.
अहो ती आपली भाची असली तरी स्वराज्याच्या राणीसाहेब आहेत त्या. त्यांचं बाळणपण या गांगुलीच्या वाड्यात होते. ह्या वाड्याचं केवढं भाग्य. वय वय. अहो राजाच्या लेकराचं रडू पहिल्यांदा ऐकले हो वाडा. आता साखर घेऊनच बाहेर या. येता. या तुम्ही दमलाय. बसा. मामी साहेब, आम्हाला सांगा तुम्ही एवढी तयारी कशी केली? म्हणजे बाळंतखोली तयार आहे, सुईणी आल्या, वैद्यबुवा आले, शिवाय आमची वाट बघत मामासाहेब सकाळपासून आमच्या वाटेवर बसले. अहो शंभूराजांनीच आम्हाला निरोप दिला होता. राणीसाहेब निघालेत. त्यांचा ठाणे कल्याणकडेच मोहरा आहे. त्यात त्या अवघडलेल्या आहेत. त्यांना गांगुलीतच रोखा आणि त्यांचं बाळणपण आजोळ्यातच होऊ द्या. बघा, युद्धात आघाडीवर आहेत, पण बायकोची किती काळजी घेतायत ते. तर हो, लई तडपेची हालचाल करून इथं समद्या गोष्टी हजर केल्यात. मामी साहेब, खरंच आता आम्हाला चिंता नाही. अव या ना आज चला. सुनबाई बघा कशा करतायत. चला लवकर चला. मशरूल अनाम माझ्या तर डोक्यातच जाईना. मशरूल अनाम कान्होजीराव शिर्के. डोक्यावर असं नाजूक झुंबर झोका घेत असल्यासारखं वाटत. आहा, सोन्याचा लगाम घातलेल्या आणि दुडक्या चालीनं चाललेल्या घोड्यावर बसल्यासारखं वाटतंय. तुम्हाला गणोजीराव, हो तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला हा आम्हाला काय वाटायचं? आहे म्हणजे एवढी संधी चालून आली आपल्याला. ते बी सोन्याच्या पायानं. हा, आणि ते बी औरंगजेब बादशाहकडनं. काहीतरी विचार करा. आम्ही काय विचार करणार? असं कसं एकदम गोगल काय झाला? गणोजीराव, औरंगजेब बोलवतोय. औरंगजेब. मग जसा पंढरीचा पांडुरंग वारकऱ्याला बोलवतो, तसा ह्यो मोगल बादशाह धारकऱ्यांना बोलवतोय. जायला पाहिजे का नाही? कर मैपती. तर हो, हा, कान्होजी काका, आम्हाला कुठे बी जायची गरज नाही. आणि तुमच्या त्या औरंगजेब बादशाहकडे अजिबात नाही. आणि मग वतन? अहो वतनाचं काय? वतन मिळालं तर घेऊ की, पर ते आमच्या छत्रपतींकडनं घेऊ. कमाल झाली. आता काय बोलायचं तुम्हाला? कान्होजी काका, एक गोष्ट लक्षात ठेवा. काही झालं तरी आम्ही स्वराज्याशी फितुरी करणार नाही. आमच्याचं नाही होणार ते. ही फितुरी नाही गणोजीराव. फितुरी नाही तर काय आहे? कान्होजी काका, तुम्ही माप दगडाला धोंडा म्हणाल, धोंड्याला पत्तर म्हणाल, म्हणून तो दगड बदलायचा राहतोय वय? राहणार तो दगडच ना. हम्म. बरं, आपल्या पोळीवर तूप ओढायला काय हरकत आहे? हा, परत येणार आहे का औरंगजेबाचा खलिता? मशरूल अनाम असं देणार आहे का तो? परत नाही संधी. हा, अरे पाहिजे कुणाला संधी? कान्होजी काका, हे असले कागदी घोडे आमच्या मोर नाचवू नका. आणि ते मशरूल नाम तुम्हाला लकलब. अहो पण का असं? अहो नाही मिळालं होतं, नाही मिळालं. आमची लाडकी सख्खी बहीण सिंहासनावर बसल्या ना, बास आहे की आम्हाला. हे शंभूराजे तरी आम्हाला परकायत का काय? मालक पर म्या ते हाय ते हाय, जे नाही ते नाही. हे मात्र खरं. कान्होजी काका, आमचं ऐका तुम्ही. ही वतनाची फांदी सोडा आणि जरा जमिनीवर या. नाही, मला नाही जमायचं. कान्होजी काका, अजून बी येळ गेलेली नाही. विचार करा. विचार करा. हे तुम्ही बोलत नाही गणोजीराव. तुम्ही बदललाय.
ते कलुषानं तुमच्यावर मंतर मारलाय तेच कळ ना. येतो मी. मालक मी नाही मालक अरे केव्हा तरी मालकीन बाई दाराड उभी आहे ती बघा. येतो मी. या की हो, घरचीच माणसं होती. बोला की. बोलण्यासारखं काही राहिलंय? तुम्ही हे अजून त्या मेहनतच आहे वाटतं. हो, तुम्ही तुमच्या बहिणीसाठी मेणा पाठवला नाहीत, कान्होजी काकांचं ऐकून. काय मेना पाठवला नाही. आता पाठवूया. कधी पाठवणार? आत्ता? त्यांनी तर कधीच सोडला रायगड. ताईसाहेबांनी रायगड सोडला? बघा ना चौकशी करून. कुठं गेले असतील, का गेले असतील? आमचे दादासाहेब पण नाहीत रायगडावर. हसन अली खान चालून आला स्वराज्यावर आणि आमच्या वहिनीसांनी रायगड सोडलाय. कुठे जाणं झालं असेल? जिथं असतील तिथे भेटून तरी या. ऐकलं का? बाळकिसन जन्माला आलं. काय? वय वय बाळकिसन जन्माला आलं. साखर थैल्या फोडा. जगदीश्वरा, आई भवानी पावलीस ग. हे गांगुलीचं पुण्य फळाला आलं ग बाई. मग द्या तोफला बत्ती, वाजवा भांडा. इथे कुठे तोप? तोफ आहे तर शंभूराजाने त्याची व्यवस्था करून ठेवल्या. वाड्याच्या बाहेर जेजाला आणून ठेवले बारकी तोफ. मग द्या तोफेला बत्ती, कळू द्या स्वराज्याला आमच्या दादासाहेबांना मुलगा झाला. वहिनीसा काय झालं? नाही, काही नाही. आवा मग कशाच एवढं अवघड वाटतंय? का उघड डोळ्यात पाणी आणताय? हा, आवा सोन्यासारखं लेकरू झालंय तुम्हाला. पुसा बरं डोळं. वहिनीसा, तुम्ही काही बोललात तर कळेल ना आम्हाला. हवं शंभूराजा आलं नाहीत ना, त्याचं अवघड वाटतंय. मला घ्या की विचारून. खरं ना? हो, राजे आलेच नाहीत. अव पर ते तुम्हाला म्हणाले होते का येणार म्हणून? नाही ना. मग ते त्यांच्या कामात, तुम्ही तुमच्या कामात. शिवाय दादासाहेब मोहिमेत गुंतले, अडचणीत होते. अघटित खबर आली म्हणून तर तुम्ही निघालात ना. परंतु राजे खुशाल होते. आपल्याला खबर चुकीची मिळाली होती आणि आम्ही त्यांच्याच वाटेवर होतो हे त्यांना ठाऊक होतं. तरीही राजे आले नाहीत. येतील ते. भवानीबाईंच्या जन्माच्या वेळेसही राजे आमच्या जवळ नव्हते. त्यावेळी दादासाहेब उत्तर दिग्विजयासाठी दिलेर खानाकडे गेले होते. आम्ही होतो त्यांच्या बरोबर. त्या काळात दादासाहेबांना कणभरही फुरसत नव्हती. परंतु तेव्हा नव्हते आणि आत्ताही नाही. खूप वाईट वाटलं आम्हाला. बाळराजेंचं रडणं ऐकून त्यांना बघून किती आनंद झाला असता राजांना. झाला असता आनंद, पण आता त्यांची लढाई हसन अली खान बरोबर जारी आहे ना.
मग परंतु एक पती म्हणून तरी वहिनीसा, दादासाहेब पती आहेत, पण त्या अगोदर ते छत्रपती आहेत. तुमच्या आमच्यापेक्षा त्यांच्यावर रयतेचा अधिकार जास्त. इथे बाळराजेंना घेऊन ते हसत बसले असते तर तिकडे रयत रडत बसली असती. आम्हाला सगळं कळतंय हो, पण तरीही क्षणभर असं वाटलं की तर म्या काय म्हणतो, शंभूराज जरी इथे आलं नसलं तरी त्याने इथे कुठल्या गोष्टीची कमी केली आहे वय? त्यांनी काय केलं? म्हणजे अव तुमची अशी सुखरूप सुटका झाली ती कोणामुळे व? आमच्या मामा मामींमुळे. अव ते नुसतं नावापुरतं, पर या सगळ्या मागे आहेत ते तुमचं राज. अव त्यांनीच तुमची वाट रोखायला लावली, सुईणी आणून ठेवली, बाळंतखोरी तयार करायला लावली, सेवक पाठवलं दिमतीला, वाऱ्यावर बंदोबस्त पहारा ठेवला. म्हणाल राणी साहेबांचं बाळंतपण होणार आहे गांगोलीत, ते आपदार झालं पाहिजे. त्यासाठी किती आटापिटा केला त्यांनी. काय? वय विचारा तुमच्या मामा मामीसनी. हो वहिनीसा, हे सगळं दादासाहेबांनी केलं. खरंच? वहिनीसा, दादासाहेब इथे नाहीत, पण ते इथेच आहेत, तुमच्या अवतीभवती. एवढं लक्षात असू द्या हा. आता राजांनी लवकर यावं आणि बाळाला बघावं, एवढंच. राजन कसला विचार करताय? हसन अली खानाचा. बुऱ्हाणपूरला पोचला असेल हसन अली खान. कोणत्या तोंडानं सामोरं जाईल हो आता औरंगजेबाला? लढाईत मेला असता तर वीरमरण तरी आलं असतं, पण आता नख काढलेल्या श्वापदासारखा जाईल बादशाच्या पुढे. कसं स्वागत करेल हो औरंगजेब त्याचं? 35,000ची फौज पाठवली होती, 4 गावं जळली आणि 10 शिवारा साकी लावल्या. आता औरंगजेबाचा तिळ पापड होईल. होणार. स्वराज्यावर दुष्ट हेतून चालून येणाऱ्याचा तीळ पापडच होतो हे औरंगजेबाला कळून चुकलं. परंतु राजन, औरंगजेब चिडला आणि त्याने आणखीन फौज पाठवली तर? नाही कविराज, आता काही दिवस निश्चिंत राहा. आता काही दिवस तरी स्वराज्याकडे नजर उचलून बघण्याची औरंगजेबाची हिंमत होणार नाही. राजे, खरं तर हा बाळराजांचाच पायगुण. बाळराज? हो, राणी साहेबांना झालेलं बाळ मोठं शुभलक्षणी आहे. खरंय राजन, पुत्र जन्म झाला आणि फतेही मिळाली. माझी आपल्याला एक विनंती आहे, आपण आता इथे थांबू नये, गांगोलीत जावं. फार फार तर एका मधलीचं अंतर आहे. हो, आणि तसंही आता इथे काय उरलंय? आणि काही उरलं असेल तर आम्ही आहोतच की. नाही कविराज, आम्हाला आग्रह करू नका. इथं अजून बरीच काम आहे. कल्याण भिवंडी हा मुलूक नव्यानं बांधायचा आहे. या परिसरात जास्तीची फौज ठेवण्याचा आम्ही विचार करतो आहोत. राजन, तेही आम्ही करू, पण आपण निघावं, राणी साहेबांना भेटावं, बाळराजांचं मुखदर्शन घ्यावं. आपली थकावट दूर होईल. हातातली कामं उरकली की मग बघ. आणि तसंही आम्ही राणी साहेबांवर नाराज आहोत. नाराज? होय. कारण नसताना त्या गडउतार झाल्या ही गोष्ट आम्हाला फारशी रुचलेली नाही. त्यामुळे आता त्यांची आणि आमची भेट होईल ती रायगडावर.